खरं तर गावखेड्यातला सर्वसामान्य माणूस आजही एसटीवर अवलंबून आहे। रोजच्या प्रवासासाठी तो डोळे झाकून एसटीवर विश्वास टाकतो। अशाच एसटीचं स्टीअरिंग ज्याच्या हातात त्या चालक वाहकाचे कर्मचाऱ्यांचे मात्र हाल सुरू आहेत। आधीच तुटपुंजा पगार तो सुद्धा सरकारच्या नियोजनाअभावी या महिन्यात अर्धाच मिळाला। अशा अवस्थेत काम कसं करायचं असा प्रश्न त्याच्या समोर आहे। राज्यभरात नाराजीचे सूर उमटल्यानंतर सरकार काहीतरी निर्णय घेईल, पण ही वेळ का यावी याचा विचारही सरकार आणि बाबू लोक करतील का हा खरा प्रश्न आहे। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। जसे काही शेतकरी फाशी घ्यायला लागले तसे एसटीचे कर्मचाऱ्याला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे। आमच्या मुलांच्या शालेय शिक्षणावर खूप परिणाम होणार आहे याच्यामुळे। हजार कर्मचारी तर पूर्ण 70-75% तर कर्मचारी कर्जबाजारीच आहेत। आमचे द्यायचे 175 कोटी तर ते दिलेच नाहीत, उलट जे देते ती रक्कम ती देत नाहीये। अहो तेवढ्या पगारात काहीच भागत नाही। आता कोणाचे हप्ते आहेत, मुलांचे शिक्षण आहे, किराणा बाजार आहे, या सगळ्या गोष्टी एवढ्यात भागू शकत नाही। माझ्या आता 35,000 रुपये हातात येत होते, ते 20,000 आले। त्याच्यात मुलांचे शिक्षण किंवा घर खर्च कसा आता 56% कसा भागवणार। एसटीच्या इतिहासात एवढी मोठी घटना कधीच घडली नव्हती। निधी अभावी पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठी गदा आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात मार्च महिन्याचा फक्त 56% पगार जमा झालाय। एसटीच्या इतिहासात 77 वर्षाच्या पहिल्यांदा असं घडलंय की 56% पगार कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे। बाकी उर्वरित पगार कधी मिळेल या संदर्भातली कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही। अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून राज्य सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे। आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आधीच पुढे मागे होणारी पगाराची तारीख, त्यात आत्ताच्या महिन्यात झालेला अर्धा पगार, यामुळे कर्मचाऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडून गेलंय। अनेकांचा अर्धा पगार कर्जाच्या हप्त्यानं बांधलेला। 56% म्हणजे अर्धाच पगार मिळाल्यानं EMI आणि घर खर्चाची सांगड कशी घालायची हा प्रश्न आजपासून कर्मचाऱ्यांसमोर उभा आहे। एवढ्या कमी पगारामध्ये आमचा उदरनिर्वाह होत नाही, आमच्या मुलांचं शिक्षणही बरोबर होत नाही आणि ह्या महिन्यात तर एकदम 5,000 पगार आमच्या हातात आलेला आहे। एवढ्या कमी पगारात आम्ही कसं ऍडजस्ट करायचं आणि तेवढ्या कमी पगारात ऍडजस्ट होत नाही। त्याच्यामुळेच मी टेलरिंगचा व्यवसाय, ब्लाऊज, पिको फॉल करते। माझ्याकडे पिठाची चक्की आहे। अशा तुटपुंजा पगारामध्ये आम्ही सर्व हे उदरनिर्वाह करतो। शासन पगार देऊ शकत नाही म्हणून 56%च पगार केलेला आहे। तरी आमची विनंती आहे की पूर्ण पगार इतर शासकीय कर्मचाऱ्यासारखा आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार देण्यात यावे। अनेकांना भावना व्यक्त करायला शब्दच सुचत नव्हते। 56% पगार देऊन सरकार 100% थट्टा करतंय अशी कर्मचाऱ्यांची भावना होती। प्रत्येक महिन्याच्या पगाराला काही ना काही अडचण आहे, पण ह्याच्या अगोदर कसं होत होतं, उशिरा का होईना आठवडा 10 दिवस पगार पूर्ण देत होते। आमची 4थी पिढी एसटीत आहे, पण आम्ही जोपर्यंत लहानपणापासून त्यांना डबा द्यायला जातो इथं, तेव्हापासून आम्ही एसटी बघतो। 7 तारखेला म्हणजे 7 तारखेला एसटीची पगार व्हायची, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष होती। 3 वर्ष मला कलर करायचं जमलं नाही। मी 3 वर्षापासून प्रयत्न करतो की घराला कलर करायचा आहे, घराची परिस्थिती अशी झाली, पण माझा पगारच इतका नाही की मी 3 वर्षात पैसे साठवून या घराला कलर करू। माझ्या जे रेग्युलर अडचणी येतात त्या अडचणीतून बाहेर येणं शक्यच नाही मला या पगारातून। लग्न होऊन किती वर्ष झाली आता? आता माझ्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले कंप्लीट। या 10 वर्षात स्वतःसाठी काही सोनं घेतलंय, मोठं काही घेतलंय? काही नाही। आम्हाला आमचं वैयक्तिक म्हणजे आता दवाखाना मेन, आम्हाला मुलं नाही ते देखील आम्हाला बघता येईल नाही, दवाखाना करता येईल। एसटी कर्मचाऱ्यांचा 2018 पासूनचा महागाई भत्ता अजून देण्यात आलेला नाही। भत्ता एकरकमी द्या असे हायकोर्टाचे आदेश असूनही तो मिळालेला नाही। सध्या 46% मिळणारा महागाई भत्ता 53% होऊन थकीतच आहे। मार्च महिन्याचा पगार 56%च दिला। इतिहासात पहिल्यांदाच एसटीच्या पगारात ही कपात करण्यात आली। कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला होत नाही, कधी 8 तर कधी 9 तर कधी 10 तारीख उजाडते। रोज सरासरी 22 कोटींच्या हिशोबानं एसटीचं उत्पन्न महिन्याला 660 ते 700 कोटींवर आहे। पगारासाठी महिन्याला 460 कोटी रुपये लागतात। उत्पन्न 700 कोटी असताना हे पगार का होत नाहीत
असाही प्रश्न उपस्थित होतोय. ज्येष्ठ नागरिक, महिला अशा विविध 36 वर्गातील तिकीट सवलतीची भरपाई सरकारकडे पडू नये. तालुका स्तरावरचं 8% घरभाडं वेळेवर दिलं जात नाही. पगार कपातीचा निर्णय सरकारनं बदलला नाही तर आंदोलन करू असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेनं दिलाय. केवळ 56% पगार आम्हाला दिलाय. त्यामुळं आमच्या अनेक बाहेरच्या बँकांचे घर कर्जाचे चेक बाउन्स झालेत, लोकांचे EMI बाउन्स झालेत आणि त्यामुळं लोक प्रचंड प्रक्षुब्ध आहेत. ऐन लग्न सराईच्या काळात आम्ही घरची कार्य बाजूला ठेवतो पण एसटीची सेवा करतो. आता एसटी कर्मचाऱ्यांची जर सटकलं तर काय होतं हे शासनाला प्रशासनाला माहिती आहे. मला जनतेची गैरसोय करावी अशा मताचा मी नाही, परंतु जर आमच्या पोटाला आग लागली, आम्हाला जर खायला अन्न मिळत नसेल, आमच्या श्रमाचा मोबदला मिळत नसेल, आमचा पगार मिळत नसेल तर मग मात्र आम्हाला कुठलंही आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. एसटी महामंडळाची राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपयांची मागणी आहे. 15 तारखेला महामंडळाची परिवहन विभागाच्या सचिवांसोबत बैठक आहे. या बैठकीत एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना अर्धा पगार देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे 41 मंत्र्यांसाठी 1 कोटीची iPad खरेदी सरकार करणार आहे. हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेट सुरू होणार आहे. या विरोधाभासावर विरोधकांनी टीका केली. बघा, प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने राज्य चालवतो, त्यांची चालवायची पद्धत आहे. तुम्हाला आठवत असेल 60 कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले. असे एकीकडे रेनोव्हेशन, iPad, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे PN पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत. अशी खूप उदाहरणं आहेत. iPad तर असलं पाहिजे, मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही. आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि iPad मंत्र्यांचा यावर काही फार आता मला तरी गरज वाटत नाही, कारण ही गरज आहे, ही नीड आहे आता कामाचा निपटारा करण्यासाठी, ती दिलीच गेली पाहिजे. सरकारचा प्राधान्यक्रम चुकत असल्याची टीका विरोधक करतायत. मतांवर डोळा ठेवत सुरू केलेल्या लाडक्या बहीणसारख्या लोकप्रिय योजनांवरही विरोधकांनी खापर फोडलाय. त्यात अगदीच तथ्य नाही असं कोणीही म्हणणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचं नियोजन कसं करतात याकडे आपलं लक्ष असेलच, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवनातलं हे अस्थिरतेत रुतलेलं चाक कायमचं बाहेर येणार का आणि त्यांच्या आयुष्याची गाडी सुरळीत चालू लागणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. वळूया पुढच्या बातमीकडे. शरद पवार आणि अजित पवार